नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेले काही दिवसांपासून देशातील सर्व मोठ्या बँकांच्या वेबसाईट्सच्या डोमेन नावांमध्ये एक मोठा बदल करण्यात आलाय. सायबर फ्रॉड आणि फिशिंगला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. आतापर्यंत देशातील सर्व बँकांच्या वेबसाईट्स ह्या .com किंवा .co.in या डोमेन नेमनं संपत होत्या, परंतु आता त्या सर्व बँक्स ह्या .bank.in या नवीन आणि सुरक्षित डोमेनवरती शिफ्ट झालेलंच आपल्याला पाहायला मिळतंय. RBIनं सायबर सुरक्षिततेला मजबूत करण्यासाठी आणि विशेषतः ऑनलाईन बँकिंग फसवणूक म्हणजेच फिशिंग रोखण्यासाठी हा बदल अनिवार्य केलाय. फसवणूक करणारे बनावट वेबसाईट्स तयार करून ग्राहकांचे पासवर्ड आणि माहिती चोरण्याच्या घटना वाढल्यात. या घटनांना आळा घालण्यासाठी RBIनं हे पाऊल उचललंय. .bank.in हे सामान्य डोमेन नाही. केवळ RBIकडे नोंदणीकृत आणि पूर्णपणे पडताळणी झालेल्या बँकांनाच हे प्रीमियम आणि एक्सक्लुझिव्ह डोमेन मिळू शकतं. याचा अर्थ .com किंवा .in हे डोमेन कुणीही खरेदी करू शकतं, परंतु .bank.in हे डोमेन खरेदी करणं कुणालाही शक्य नाही. RBIच्या या निर्णयामुळे ग्राहकांना आता बँकेची खरी वेबसाईट ओळखणं पूर्वीपेक्षा फारच सोपं झालंय. फिशिंगमध्ये ठग बनावट वेबसाईट बनवून ग्राहकांना फसवतात, मात्र आता डोमेन नेम पाहून ग्राहक खरी आणि बनावट वेबसाईट सहज ओळखू शकतील. तुम्ही आता .bank.in या डोमेन असलेल्या वेबसाईटद्वारे अधिक सुरक्षितपणे व्यवहार करू शकता. RBIनं सर्व बँका, पेमेंट ऑपरेटर आणि वित्तीय संस्थांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत हे नवीन सुरक्षित डोमेन स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. ही मुदत संपताच जवळपास सर्वच बँकांनी हा बदल एकाच वेळी अपडेट केलाय. जुन्या .com किंवा .co.in वाल्या राईट्स आणि रिडायरेक्ट होतील आणि सर्व साईट्स या बंद केल्या जातील. त्यामुळे कोणत्याही लिंकवरती क्लिक करण्यापूर्वी इथून पुढे डोमेन नेहमी तपासा. फक्त .bank.in या डोमेनवरच लॉग इन करा. संशयास्पद लिंक किंवा OTP कोणाशीही शेअर करू नका. RBIच्या निर्णयामुळे आता डिजिटल बँकिंग हे पूर्वीपेक्षा जास्त सुरक्षित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून पुढे नेट बँकिंग सगळ्या बँकांसाठी .bank.in या डोमेनवरनंच लॉग इन होईल. तर मग मित्रांनो, RBIचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो याबद्दल तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.